अमरावती शहरातील नेहरू मैदान येथे प्रशस्त इमारत निर्माण होणार या विषयावर आता भाजप काँग्रेस एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यास चांगलेच जुंपल्याचे दिसून येत आहे। ज्या जागेला इतिहास आहे अशा मैदानावर कोणते बांधकाम होऊ देणार नाही असा दोन्ही पक्षाचं एकमत असताना काँग्रेस आणि भाजप आता पुन्हा एकमेकांवर आरोप करीत असल्याचे दिसून येत आहे। एक दिवसाआधी काँग्रेस पक्ष पदाधिकारी पत्रकार परिषदेचे आयोजन करून सत्ताधारी भाजप पक्ष पदाधिकारींवर टीका केली होती। नवीन प्रशस्त इमारत बाबत भाजप पदाधिकारी पालकमंत्रींना जाब विचारा असा प्रश्न उपस्थित केला होता। आता त्यावरच बुधवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून काँग्रेस पदाधिकारींवर प्रतिप्रश्न करून चांगलेच टार्गेट केले। नेहरू मैदान बाबत काँग्रेस नागरिकात फेक नेरेटिव्ह पसरवित आहे। काँग्रेसने आपल्या नेत्याला विचारावं, कचरा वाहनाचा कंत्राट कोणाकडे होता, मनपाच्या जागेवर कोणी धंदा केला, तो कंपू होता की नाही असा प्रश्न भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी केला। तर ज्या आमदाराने पालकमंत्रींच्या नावाचा प्रशस्त इमारतमध्ये वापर केला त्या आमदाराला आपण विचारावं असा सल्ला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजप शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून दिला। बहुतांश बातम्याच्या पुराणाचा इंट्रो हा आहे की भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पालकमंत्र्यांना जाब विचारावा की तुमची भूमिका काय आहे, हा इंट्रो आहे। याच्यामुळे जनमानसामध्ये काय प्रतिमा राहते, भाजपने भूमिका जाहीर केली, पालकमंत्र्यांनी भूमिका जाहीर केली। तुम्हाला जर प्रश्न विचारला तुम्ही थेट त्यांना विचारा ना। काँग्रेसला जर प्रश्न विचारला, आम्हाला कशाला प्रश्न विचारला जातो, तुम्ही विचारा। पण तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारायचेच आहे, आम्हाला मात्र काँग्रेसला प्रश्न विचारायचेच आहे। आम्ही समजा तुम्ही म्हणतात कुठलीही त्यांची भूमिका असो, त्यांची ती जरी भूमिका असली तरी आमचे प्रश्न कायम आहेत। हे प्रश्न त्या प्रश्नाची उत्तर त्यांनी दिली पाहिजे की आजपर्यंत हे जे होत आलं, हे जे चाललं, याला जबाबदार कोण, याची ती माणसं कोण, तो कंपू कोणता, म्हणजे डल्ला मारणारा, मनपाच्या जागांवर डल्ला मारणारा कंपू कोणाचा, गावामध्ये घाणीचं साम्राज्य बसवणारा कचरा सेट कोणाचा, याचं उत्तर हे काँग्रेसने दिलं। दोघांची भूमिका सारखीच आहे। आज पत्रकार परिषद घ्यायचा जो उद्देश होता भारतीय जनता पक्षाचा तो एवढाच होता की काँग्रेसनी जे एक पत्रकार परिषद काल घेतली आणि जे एक आरोप लावले त्याचं क्लॅरिफिकेशन देण्याकरता आम्हाला ती पत्रकार परिषद घ्यायला लागली। त्यांचं त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पालकमंत्र्यांचं खरं की आमदारांचं खरं याच्याबद्दल एक भूमिका त्यांनी मांडली आणि तुम्ही तुमच्या पालकमंत्र्याला प्रश्न ज्या विचारला पाहिजे हा पण एक त्यांनी मुद्दा होता। त्याच्याचमुळे आम्हाला ते क्लिअर करायला लागलं की आमच्या पालकमंत्र्यांनी हा जो विषय आहे याचं क्लिअरिफिकेशन 13 तारखेला दिलेलं आहे, स्वतःहून दिलं, स्वतःच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलं। म्हणून त्यांचा स्टँड जो आहे तो क्लिअर आहे की ज्या ग्राउंड्स आहेत अमरावतीमध्ये, जे उरले सुरलेल्या 4 ग्राउंड जे आहेत, तर नेहरू मैदान आहे, या सगळे जे ग्राउंड्स आहेत याच्यामध्ये कमर्शियलायझेशन नाही व्हायला पाहिजे। याच्यामध्ये त्याचं जे धरोहर आहे, त्याचे जे हिस्टॉरिकल त्याला जे एक इतिहास आहे तो जसं मेंटेन करून त्याचं ब्युटिफिकेशन करा, पण तो ग्राउंड तसा राहू द्यायला पाहिजे असं त्यांनी भूमिका स्पष्ट केली। आणि हीच भूमिका भारतीय जनता पक्ष अमरावती शहर जिल्ह्याची होती। त्याच्यामुळे त्यात काही दुमत नाही आहे, त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे। राहिला प्रश्न आमदारांचा की आमदारांनी जे स्टेटमेंट दिलं, आमदारांनी जे म्हटलं, तर त्याचा जबाब तुम्ही आमदाराला विचारा की त्यांनी तर ते असं कसं म्हटलं।